स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी। आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123। नेरळ पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एकदा घरफोडीच्या घटनेत वाढ होताना दिसत असून या चोरट्यांची एक टोळीच सक्रिय झाल्याचं समोर आलंय। 4 ते 5 चोर एकत्र सोसायटीत घरफोडी करत असतानाचा व्हिडिओ नेरळ पूर्व परिसरातून समोर आला होता। त्यातच नेरळ गणेश घाट येथील एक घर शनिवार दिनांक 19 एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांनी फोडलं आहे। घरातील 5 तोळे सोनं लुटून नेलंय। राधा रामकुमार सोनी असं पीडित घर मालकाचं नाव आहे। नेरळ गणेश घाट मागील मोहाचीवाडी येथील चाळीच्या घरात राहणाऱ्या राधा सोनी आणि त्यांचं कुटुंब हे शनिवार दिनांक 29 एप्रिलच्या दिवशी सकाळी मुंबई विरार येथे गेले होते। ते रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास घरी परतले। दरम्यान घरी परतलेले सोनी यांना घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आले, तर घरातील कपाटातील लॉकर उघडे आढळून आले। अज्ञात चोरट्यांनी बंद घर पाहून कपाटातील 5.5 तोळे वजनाचे गंठण, कानातले, अंगठी असे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेलाय। त्यामुळे सोनी यांचे 5 लाखांचं नुकसान झालंय। सोनी यांनी याबाबत पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। यावेळी नेरळ पोलिसांनी संशयित काही स्थानिक तरुणांना चौकशीसाठी बोलावून घेतलं। आज या घटनेला 4 दिवस उलटून गेलेत। पोलिसांना अद्याप चोर सापडलेला नाही। पीडित कुटुंब हे हाताच्या बोटावर कमावून आपलं घरगाडं चालवतात। वर्षभराची साठवलेली कमाई आज चोरट्यांनी डल्ला मारून नेली आहे। पोलिसांनी चोराला लवकरात लवकर पकडून आम्हाला आमचे दागिने परत मिळवून द्यावेत म्हणून घर मालकाकडून मागणी पुढे येतेय। एकूणच नेरळ पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे। एकीकडे कोयता, तलवारी घेऊन तरुण दिवसाढवळ्या रस्त्यावर धावताना दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अंधाराचा फायदा घेत चोरटे घर लुटत आहेत। ही भयावह परिस्थिती पाहून नागरिकही भयभीत झालेत। त्यामुळे या चोरट्यांचा आणि दहशत माजवू पाहणाऱ्या गावगुंडांचा नेरळ पोलीस कसा बंदोबस्त करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।